या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच विजय पवार असेल, शंका नाही आहे. नंतर सामना संपल्यानंतर ही ट्रॉफी घ्यायची आहे. चालू करा, कारण आजकाल 5:30 नंतर अंधार होतोय. सचिन सर स्टेजवर या, स्टेजवर. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच आता मात्र एक बिग फाईट पुन्हा एकदा पाहायला मिळेल. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरली त्याच्या विरोधात अष्टविनायक अमराई टीम. सलामीची जोडी अजय लोंगले आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय आकाश लोंगले फॅक्टर आणि गोलंदाजी मार्क होती विजय पवार. पहिला बॉल या मॅच मधला अतिशय चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. 3 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या बॉल वरती डॉटची संगता यावेळी जरूर झाली आहे. चांगला फटका यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आगे पंबल पाहायला मिळाला. एक धाव धावपळकावरती आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा उमरवली टीमचा पाहायला मिळतोय. हा चांगला बॉल. इथे विकेट आली तरी सुद्धा सचिन मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. कॉमेंट्री आता बंद होईल बहुतेक. चांगला स्ट्रोक यावेळी अजय लोंगलेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. बॉल जाईल तो मात्र वन बाउंस चौकार. येथील 4 धावा हे कंटिन्यू राहणार आहे, कारण हे अमराई टीमला सुद्धा माहिती आहे. कारण हे सांगून देतो आता टोटल 21 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत या षटकाच्या समाप्तीअंती. परंतु जसं म्हटलं गेलं होतं का स्पर्धेचा रूल आहे आणि त्या रूल नुसार मात्र ड्रेस कोड आणि तो मात्र प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे, यात कोणती शंका नाही आहे. इथे 2 रनची पेनल्टी ऑलरेडी या मॅचला सुद्धा अमराई टीमला बसणार आहे.
21 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. या बॉल वरती जर विकेट आली तर 200 रुपयांचं कॅश प्राइज सचिन मात्र यांच्याकडून. इथे आले विकेट. आता इथे मात्र 200 रुपये जमा करावे लागतील. गोलंदाज आहे आदी. अतुल लोंगले न्यू बॅटर. थांबा ते जमा होऊ द्या. आता विकेट जर आली तर मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज सचिन मात्रा यांच्याकडून. चांगला फटका यावेळी अतुल लोंगलेच्या बॅट मधून येतोय. कणकणीत सिक्सर. इथे विकेट आली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज सचिन मात्रा यांच्याकडून. पैसे जमा आहेत, काय काळजी करू नका. सिक्सर आलाय. फार चांगली बॅटिंग लाईन सध्या मैदानात पाहायला मिळते. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम कडून असाच या दोन संघादरम्यान एक दैदिप्यमान सामना मी अनुभवला होता ओमकार आशानेच्या मैदानावरती डेच्या स्वरूपातला. इथे काय घडलंय, उंचीवरती बॉल जरूर आहे आणि आपल्याच फॉलोथ्रू मध्ये या ठिकाणी परतावा लागतंय. तर बॅटर अतुल लोंगलेला ज्याने मात्र त्याच बॉलरला लगावला होता सिक्सर आणि तिथे हिट का जवाब पत्तर टी फॉर टॅट आणि जशाच तसं दिलं गेलेलं उत्तर. घेतली विकेट. इथे एक धाव कंप्लीट होईल. 28 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. चांगला स्ट्रोक अजय लोंगलेच्या बॅट मधून येतोय. खणखणीत डीप कव्हरच्या डोक्यावरून हा सिक्सर. सहा धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावरती.
चला या बॉल वरती विकेट येऊ द्या, चौकार येऊ द्या किंवा सिक्सर येऊ द्या, काही येऊ द्या, 300 रुपयांचं कॅश प्राइज सचिन म्हात्रे यांच्याकडून. ही आली विकेट. चला त्याच प्राय बक्षिसांचे अनाउन्समेंट बाद. चौतीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चला जरा स्पीडअप करा, अंधार व्हायला सुरुवात झाली आहे. अजून यानंतर एक मॅच बाकी आहे. सुधीर पवार चांगला फटका दिलीप लोंगळीच्या बॅट मधून येतोय. डिफाइन लेग रिजनचा हा चौकार. अडतीस धावा धावपळकावरती. संयमीरित्या खेळ चालू आहे मैदानात. इथे मात्र डॉटची संगता. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न. या ठिकाणी या वन शॉट. इथे वन शॉट आले. एकच धाव धावपळकावरती येईल. चांगला फटका यावेळी मात्र इथे झेल झालाय ड्रॉप. इथे सुद्धा एक धाव धावपळकावरती येईल. 40 धावा धावपळकावरती लागल्यात. इथे एकेरी स्वरूपातली धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली.
41 या आकड्यावरती लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. इथे एकच धाव. या एका धावेच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्यातही आता अमराई टीमला 2 धावांची बसलेली आहे. त्यामुळे 44 धावा या धावफलकावरती लागल्या जातील आणि आता विजयासाठी करायचे आहे ते मात्र अमराई टीमला 45 धावा. हॅलो, चला लाईट ऑफ होती थोडी. जाऊया मॅच कडे आपण. 45 धाव संख्येची गरज आहे आता ती मात्र अष्टविनायक अमराई टीमला. या धावा रोखल्या जाणार की केल्या जाणार या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 18 बॉल मध्ये जरूर आपल्याला समजेल. सलामीची जोडी विजय आणि आदी. चांगला फटका विजय पवारच्या बॅट मधून अलॉंग दी कार्पेट. एकच धाव. सुरुवात संत गतीने जरूर केले. मोठा फटका केलायचं होतं परंतु कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल करत असताना एक धाव कंप्लीट झाली. अतुल लोंगलेचा नेक्स्ट बॉल. आधी सामना करेल. चांगला फटका यावेळी आणि काय घडतंय. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साइड रिझन मध्ये. अगदी मी तर म्हणेल 3 धावा संघासाठी कमीत कमी वाचवल्यात. चांगली फिल्डिंग. एक मजबूत परिस्थिती टीमची सांगून देते. हा चांगला फटका आहे आणि विजय पवार गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट सहजरित्या पक्षी जाळ्यात सापडलाय. अगदी कमी खर्चात मी म्हणेल विजय पवार परतीच्या प्रवासाला मैदानातून आपण पाहतोय. अगदी निराश मनाने फटका जरूर केला गेला परंतु जिथे फिल्डिंग सजवले अजय लोंगले लाजवाब इतर म्हणेल. पहिला झटका फार मोठा झटका.
फार मोठा झटका. अगदी निराश पावलांनी परतीचा प्रवास विजय पवारचा मैदानात पाहायला मिळाला. अतुल लोंगले आपण पाहतोय. इथे एकच धाव. अगदी आता ज्या पद्धतीत आपण पाहतोय विजय पवारच्या विकेटचं महत्वपूर्ण. मगाशी आपण पाहिलं होतं की पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत होता आधी आणि त्याला एक सिक्सर लगावला होता अतुल लोंगलेने आणि दुसऱ्या क्षणाला आधीने त्याची विकेट प्राप्त केली होती. आता समीकरण तेच आहे, फक्त बॅट्समन वेगळा आणि बॉलर एकीकडे, अशा दोघांचं मधलं हे समीकरण सांगावं लागेल. हा चांगला फटका आहे. प्रयत्न फार चांगले होते अजय लोंगलेचे. इथे मात्र या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप 4 आकड्यावरती. हा चांगला फटका. हे समीकरण आहे थोडंसं फिल्डिंग मिस केला आणि त्याचं समीकरण आधीच्या मॅटमधून मैदानात पाहायला मिळालं. इथे आल्यात 6 धावा. खणखणीत सिक्सर. 6 धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 आकड्यावरती. सिंगल डबल आणि 6 आणि 2 1 बरोबर 10 झाला. 10 झाले. 10 आहे स्कोर. पहिली सिंगल, दुसरी पण सिंगल, तिसरा आउट, मग डबल, एक सिंगल काढली त्यांनी, मग डबल 11 झाली. एक सिंगल घ्या अजून त्याच्यात. बरोबर आहे. ओके. 11 धावा धावपळकावरती माफी असावी. बारीक येते होतील अजून काय टेन्शन घेऊ. 11 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. हे 11 कर रे बाबा. तिथं 11 रे झालं ना. 11 एक गन मधून लावला. ए बॉल घे. मला तो बॉल समोर आता घे कर. बरोबर टाकलं चकला. कुठं केजी पण टोटल किती पाहिजे रे? किती नाही 12 बॉल. येणारे 12 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. सुधीर पवारच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. सकाळी पण आपला असाच टाका का लॉट्स. बॉल किती वाजतील? आकाश गायकर ज्याच्या पहिल्या बॉलवरती सुधीर पवार कडून आलाय सिक्सर.
आणखी एक मोठा स्ट्रोक. 1 more 6. अंपायर बॉल द्या. टाइमपास ना करू रे. आपण फेक. हा बोल ना. चला जरा स्पीडअप करा प्लीज. अजून एक मॅच बाकी आहे. जो जिंकेल त्याने उद्या बरोबर 4 वाजता सेमीफायनल क्रमांक 1 खेळण्यासाठी यायचंय. आजचा विनर यानंतर अजून एक मॅच आहे. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॅक टू बॅक 2 सिक्सर सुधीर पवारच्या मॅट मधून. हा चूक टप्प्याचा बॉल. अगदी प्रॉपर गोलंदाजीने त्याच्यावरती प्रॉपर टायमिंग सुधीर पवारचं झालं नाही. 3 बॉल समाप्ती पथावर. आरपीएल नाही गेला रे किती बाहेर 45 आता काय बोलतो 24 धावा धावपळकावरती. 21 येणारे 8 बॉल शिल्लक आहेत आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. बरोबर ना रे. हे बघ इकडं इकडं बघ स्कोर आहे ना. आता किती बॉल शिल्लक आहे 8. इथं लगेच 21 करायचं. समजलं का. आता मायनस होईल म्हणजे तुला ते स्कोर बोर्ड समजून घे. बाकी जाऊ दे. इथे मात्र एकच धाव होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. 20 धावसंख्येची गरज आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा असेल. चला जरा स्पीडअप करा प्लीज उमरोली टीम. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे.
नाही तर मग ती मॅच सुद्धा मला वाटते 2 ओव्हरवरती येईल. इथे आलाय सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 31 आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 14 धावसंख्येची. चला स्पीडअप करा अंपायर. नंतरची मॅच 1 ओव्हरची. अरे चला चालू करा सुधीर. चला यार अतुल. हा दर्जेदार बॉल. अगदी सुंदररित्या गोलंदाजी. हाय व्होल्टेज ड्रामा का असतो त्या मॅच कडे पाहून लगेच निदर्शनास येत आहे. अगदी अतुलनीय गोलंदाजी. इथे आलाय षटकार. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर येईल. आरपीएल ला कशी केलीस? हा तेच सांगतोय तुला. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. येणारे 3 बॉल.
आणि गरज असेल ती 2 धावसंख्येची. बरोबर ना रे. कपडे आता आले तुमच्या अंगाचे, आता जर्सी आली अंगाची. हा हे बरोबर आहे. कशी जर्सी अंगाशी आले थोडी. तोच आहे मॅन ऑफ द मॅच. चला आधी ठरला या सामन्याचा हिरो. हे चला टॉस करा त्वरित. टॉस करून घ्या. चला राजमाची टीम या. हे टाक 2 वर. मॅच 2 ओव्हरची असेल याची नोंद घ्या. आणि स्पीडअप केलं तर होईल. चला